नाही आहे इथे एक रुग्णांची मी माहिती घेतली आणि फ्रॅक्चर आहेत, विशेष करून हात पाय हे फ्रॅक्चर जास्त रुग्णांचे या ठिकाणी आहेत. जास्त तेच फक्त 2-3 लोकच आहेत की ज्यांना थोडं हेड इंजुरी आहे, पण ते मला वाटतं आउट ऑफ डेंजर आहेत. त्याचं उद्या सकाळीच अनेक जे पेशंट आहेत त्यांचे ऑपरेशन होतील, हाताचे पायाचे. ऑर्थोपेडिक सर्जन आहेत त्यांच्याशी मी बोललो, प्रमुख डॉक्टर ते त्यांच्याशी मी सगळ्यांशी चर्चा केली. पण आहे त्यांना थोडंसं पायाला आणि हाताला मोठी इजा आहे. इकडे 2 पेशंट ICU मध्ये आहेत, तसेच जनरल हॉस्पिटल मधले 2 रुग्ण हे दगावले गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूण 4 पेशंट 4 लोक जे आहेत ते दगावलेले आहेत, मृत्युमुखी पडलेले आहेत. बाकी 37-38 पेशंट आहेत, ते सध्या हॉस्पिटलला ॲडमिट आहेत. आता जे रुग्ण ICU मध्ये आहेत त्यांची काय परिस्थिती आहे? परिस्थिती चांगली आहे. त्यांना फक्त दोन्ही पाय फ्रॅक्चर आहे एका पेशंटचे आणि एक हाताला शोल्डरला त्याला मार लागला आहे, ते ऑपरेट करावं लागेल. या संदर्भात त्या पुलासंदर्भात कोणावरती कारवाई होणार आहे का नाही होणार आहे, कसं सर? नाही, खरं म्हणजे पुलाच्या बाबतीमध्ये सगळ्या सूचना दिलेल्या होत्या, तिथे बोर्ड लिहिलेलं होतं, तो सेल्फी पॉईंटच नव्हता आणि तो पूल जीर्ण झालेला होता. आणि वारंवार पेपरला सुद्धा ॲड केली होती की बाबा या पुलावर कोणी चढू नये, इथे कोणी जाऊ नये. आणि ज्या पुलाची कॅपॅसिटी अगदी म्हणजे जे स्पॅन राहिलं होतं त्याच्यावरती 10-20 लोकांची असेल तर 200-250 लोक जाऊन उभे राहून गेले. म्हणजे टुरिस्ट प्लेसेस त्याने करून टाकली तिथे. ते करायचं नव्हतं. त्या ठिकाणी बोर्ड बाहेर लावले होते की हा पूल नारदुस्त आहे, याच्यावर कोणी जाऊ नये म्हणून, पण तरी त्या ठिकाणी लोक गेलेत. ते जो पूल आहे तो फक्त दोन्ही गावांना जोडणारा, फक्त पायी चालणाऱ्या लोकांसाठी आहे, शेतात जाणाऱ्या लोकांसाठी तो पूल होता. पण तिथे आता सध्या पाऊस पडला, खूप पाऊस पाणी आलं इंद्रायणीला आणि त्यावरती टुरिस्ट प्लेस करून टाकली आणि त्यामुळे हा हादसा झालेला आहे. निश्चित त्याची सुद्धा चौकशी केली जाईल. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 922300 2070 किंवा 922300 2071.